श्रोते नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात जगायचं राहून गेलं नाही पाहिजे. कारण श्रोते हो, या क्षणभंगूर जीवनामध्ये आपण किती दिवस आहोत आणि आपली कधी वेकेट जाईल याची काहीच खबर नाही आणि ती कोणालाच नाही. श्रोते हो, आयुष्य जातं रोसण्या फुगण्यात, आबोला पकडण्यात. बऱ्याच वेळा आधी कोणी बोलावं याची अनेक वर्ष निघून जातात. या जीवनाच्या सर्व्हिसमध्ये कोणीच परमनंट नाही मित्रांनो. आज आहे तर उद्या नाही. शेवटी फक्त फोटोरूपी आठवणीत राहत असतात. म्हणून श्रोते हो, जगून घ्या, बोलून घ्या, मनमुरात हसून घ्या. आलंच रडायला तर कधी कधी रडून सुद्धा घ्या. रुसला असेल कोणी तर स्वतः बोलून सुरुवात करून बघा. कारण श्रोते हो, प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे. वय, नोकरी, व्यवसाय, प्रतिष्ठा, जात पात, धर्म या सगळ्या पलीकडे जाऊन आपल्याला जगता आलं पाहिजे. नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्या. लहानपणी वाटतं मोठं व्हावं आणि मोठेपणी वाटतं श्रीमंत व्हावं. आणि श्रोते हो, शेवटी म्हातारपणी वाटतं आपण परत लहान व्हावं. आणि या सगळ्या चक्रव्यूहात जगायचं मात्र राहूनच जातं. ज्याला जे आवडतं त्यासाठी स्वतः वेळ काढावा. खूप कमवून तरी कुठे घेऊन जायचंय, आणि समजा कमावलं तरी पुढच्या पिढीला ते टिकवता आलं पाहिजे. आणि यावर सुद्धा आपला अभ्यास हवा. श्रोते हो, आज मन मारून जगाल ही पण तुमच्या मनाचं काय. पैसा नक्कीच कमवा, पण स्वतःसाठीही थोडं जगा मित्रांनो. खूप काही कमवाल, पण स्वतःचा छंद, स्वतःची आवड, स्वतःच्या इच्छा जर राहिल्या असतील ना, तर मात्र श्रोते हो, सगळं काही कमावून सुद्धा आपण कफल्लक आहोत. म्हणून श्रोते हो, इतकं सांगतो की जगायचं राहून गेलं नाही पाहिजे. इतकंच जगा. बघा पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. भावकी अनेकदा रक्ताच्या नात्यानं जवळ असते, पण मनानं किती जवळ आहे हे प्रसंग आल्याशिवाय कधीच कळत नाही. सुखात खांद्याला खांदा लावून उभे राहणारे अनेक असतात, पण दुःखाच्या वेळी शांतपणे दूर उभं राहणारेच जास्त दिसतात. शेजार धर्म शब्दात खूप सुंदर वाटतो, पण प्रत्येक शेजाऱ्याच्या हसण्यात सद्भावना असतेच असं नाही. काही नजरा तुमच्या घरातील आनंद पाहूनही शांत राहत नाहीत. त्या नेहमी तुलना करत राहतात. नातेवाईक अनेकदा तुमच्या प्रगतीबद्दल विचारतात, पण प्रत्येक प्रश्नामागं काळजी असतेच असं नाही. काहींना तुमचं सुख जाणून घ्यायचं नसतं, तर तुमचं समाधान किती आहे हे मोजायचं असतं. चारित्र्य घडवायला वर्ष लागतात, पण त्यावर शंका यायला एका अफवेचा क्षण पुरतो. समाजाला सत्य समजून घ्यायला वेळ नसतो. ऐकलेल्या गोष्टीवर मत बनवणं अधिक सोपं वाटतं. घर बाहेरून भक्कम दिसत असलं तर यातल्या न बोललेल्या रागाने त्यात तडे पडत जातात. काही घरं आवाजानं नाही तर शांततेनं तुटत असतात. कुटुंबात प्रेमापेक्षा तुलना वाढली की समाधान कमी होतं. एका व्यक्तीचं कौतुक आणि दुसऱ्याची सतत मोजणी केली की मनात अदृश्य अंतर निर्माण होतं. सर्वात खोल जखम बाहेरचे देत नाहीत, ती अनेकदा आपल्याच माणसांकडून मिळते. कारण अनोळखीवर अपेक्षा नसते, पण जवळच्यांकडून असते. काही लोकांची आपुलकी प्रसंगापुरती असते,
गरज संपली की शब्दही बदलतात आणि चेहऱ्यावरचं हसूही कमी होतं. घरात एकानं सतत स्वतःलाच योग्य मानलं तर दुसऱ्याचं मन हळूहळू बोलणं बंद करतं. अहंकारानं जिंकलेलं घर आतून रिकामं होत जातं. जिथं प्रत्येक गोष्ट मोजली जाते तिथं प्रेमाचा गोडवा राहत नाही. नात्यात उपकारांची नोंद ठेवली की आपुलकी कमी होत जाते. एकदा शंका घरात शिरली की सत्यही कमी पडतं, कारण विश्वास केला की प्रत्येक गोष्ट वेगळ्या नजरेनं दिसू लागते. समाज अनेकदा तुमच्या चुकांना लक्षात ठेवतो, पण केलेल्या चांगुलपणाची नोंद ठेवत नाही. म्हणून लोकांचं समाधान मिळवणं जवळजवळ अशक्य असतं. जवळची माणसं नेहमी आधार देतीलच असं नसतं. काही वेळा तीच तुमच्या कमकुवत क्षणावर शांतपणे मत बनवत असतात. घरातील कठोर शब्द बाहेरच्या अपमानापेक्षा जास्त दुखावतात, कारण ते परक्यांकडून नव्हे तर आपल्याच माणसांकडून आलेले असतात. मत्सर हा परक्यातच असतो असं नाही. कधी कधी तो अगदी जवळच्या वर्तुळातही शांतपणे वाढत असतो. कुटुंबात सर्वांना हक्क हवेत, पण जबाबदारी उचलताना अनेक हात मागे जातात. अनेक घरं स्वतःच्या आनंदापेक्षा समाज काय म्हणेल यासाठी निर्णय घेतात आणि मग आतून हळूहळू रिकामी होत जातात. काही लोक समोरून गोड बोलतात, पण मागं त्या शब्दांचा अर्थ बदलतो. म्हणून प्रत्येक हसू विश्वासाचं चिन्ह नसतं. अपेक्षा जितक्या जास्त तितकी निराशा खोल, कारण प्रत्येक जण आपल्या मनासारखा वागेल ही कल्पना आयुष्यात फार कमी वेळा खरी ठरते. नातं टिकवायचं असेल तर सत्य स्वीकारावं लागतं. सगळे आपले असतात, पण सगळे सारखे आपले नसतात. काही जण नावाला जवळ असतात, मनानं नाही.